थेट जाऊया, नीलम गोरे बोलतायत. 25 जागा पाठवल्या त्या आम्ही परत त्यांच्याकडे दिलेल्या आहेत. त्यामुळे त्याच्यात काही थोडाफार बदल देखील त्या यादीत झालेला आहे. त्यामुळे एवढं कार्यकर्त्यांच्या इच्छेसाठीच आपण जेव्हा करत असतो तेव्हा कार्यकर्त्यांनी कुठेतरी पक्षाचे सुद्धा काही नियम चौकटी आणि शिस्त असते त्याची जाणीव ठेवणं गरजेचं आहे असं मला वाटतं. आताच नगरपालिका नगर परिषदेच्या निकाल लागले, त्यामध्ये 2 नंबरला शिवसेना राहिलेली आहे. हे सगळं पाहून सुद्धा भाजपकडून योग्य तो सन्मान मिळत नाही आहे पुण्यात. मला असं वाटतं ते त्यांच्या पद्धतीने त्यांच्या लोकप्रतिनिधींचं मत घेत आहेत. आम्ही काल पण मी बोलले होते की आम्ही जेव्हा पाहिलं की नगरपालिकांच्या मध्ये किती कोणाला मतं मिळालेली आहेत आणि आमच्या पण नगर परिषदा नगरपालिका निवडून आलेल्या आहेत, त्याच्या तुलनेमध्ये जर का आपण 165 जागांचं गणित केलं तर आम्हाला 165 पैकी 47 जागा मिळायला हव्या होत्या टक्केवारीचा विचार केला तर. त्याच्यात कोणी काय टक्केवारी वेगळी काढेल मतांची, बाकी विकास आघाडीच्या काही असतील, अजून इतरांच्या काही असतील, पण तरीही ज्या निवडून आल्या त्यांच्यापैकी एवढ्या आम्हाला जागा जर का मिळालेल्या आहेत तर आम्हाला 165 पैकी 47 जागांचा विचार करायला होता. आम्ही तर 35च मागितलं होतं, पण त्यासुद्धा जर का देणं त्यांना अवघड असेल तर मला असं वाटतं की त्याबद्दल पक्षश्रेष्ठी योग्य ते मार्गदर्शन आम्हाला करतील आणि त्याप्रमाणे आम्ही निर्णय घेऊ. कुठल्याही पद्धतीने शहर स्तरावरती हा निर्णय घेणं हे योग्य होणार नाही असं माझं मत आहे. या ज्या 25 जागा आहेत तर त्या 25 जागांमध्ये शिवसेनेचं अंतर्गत एकमत आहे असं आम्ही म्हणू शकतो. त्याच्यामध्ये सुद्धा काही लोकांनी काही आग्रह धरलेला आहे. नाही, आता आमची जी चर्चा चाललेली आहे सगळ्यांची तर त्याच्यामध्ये प्रत्येक परत त्या प्रभागाबद्दलचं असेसमेंट आहे, पण पक्षाने वरून जी यादी पाठवली आहे त्याच्यामध्ये सर्वसमावेशक स्वरूपाची ती यादी आहे 25 वॉर्डांची. आणि पहिल्या 15 आणि या 25 एकत्र कॉमन नाही कॉमन आता मी सांगणं योग्य नाही म्हणजे आहे असं काही गोष्टी तुम्हाला माहिती आहेत सगळं. शिवसेना आणि मनसे यांची युती झालेली मुंबईमध्ये आणि पुण्यामध्येही तो प्रयोग होण्याची शक्यता आहे, तर त्याचा कितपत परिणाम होईल? बघा, शिवसेना आणि मनसेचा जो उमेदवार आहे ते सगळेजण तुम्हाला कल्पना आहे की लोकसभेच्या वेळेला ते लढलेले आहेत. शिवसेना महाविकास आघाडीच्या बरोबर लढलेले आहेत, काँग्रेसच्या बरोबर लढलेले आहेत, शरद पवारांच्या NCPवर लढलेले आहेत आणि तरीसुद्धा जी आमची महायुतीची मतं होती ती मतं राष्ट्रहिताच्या बाजूने असलेलं मतदान आहे. त्यामुळे ती मतं ऑलरेडी दुसरीकडेच पडलेली होती, तरीसुद्धा आम्हाला चांगल्या प्रकारचं यश मिळालं. आणि जी आमची शिवसेनेची मतं होती म्हणजे माननीय शिंदे साहेबांना मानणारी, त्याच्यामध्ये सर्वजण हे विसरतात की लाडक्या बहिणींची मतं फार मोठ्या प्रमाणात आहेत आणि त्यामुळे आपण काहीतरी शिवसेनेला दुर्लक्षणीय करू शिंदे साहेबांना असं त्यांना वाटत असेल तर लाडक्या बहिणींनी जसा चमत्कार विधानसभेत दाखवला त्याचप्रमाणे चांगला चमत्कार तुम्हाला इथे महानगरपालिकेत सुद्धा दिसेल. कारण आम्हाला बऱ्याचशा महिला विचारत होत्या की शिंदे साहेबांचा यांचा उमेदवार कुठे आम्हाला विचारत होते. त्याच्यामुळे आमच्या शिवसेनेच्या उमेदवारांना माननीय एकनाथजी शिंदे यांच्या जी प्रतिमा आहे त्यांचं जे कार्य आहे त्याचा खूप चांगल्या प्रकारे उपयोग होईल असं मला खात्री वाटते. आणि दुसरं म्हणजे ज्या प्रकारे वेगवेगळ्या भागामध्ये क्लस्टर डेव्हलपमेंट, बघा निवडणूक सुरू झाली पण क्लस्टर डेव्हलपमेंटचा विषय फक्त शिवसेनेनी आणि नगरविकास मंत्री म्हणून शिंदे साहेबांनी त्याला चालना द्यायचा प्रयत्न केलेला आहे. मुंबईमध्ये सुद्धा पागडींचा प्रश्न होता, तसं पुण्यात सुद्धा काही जुन्या घरांच्या मध्ये पागडींचा प्रश्न आहे. त्याचबरोबर SRA आहे, म्हाडा आहे, यांच्या कामाला गती देण्याचा आमचा जोरदार प्रयत्न चाललेला आहे आणि त्यानुसार आम्ही ते करून दाखवणार आहोत. आणि झोपडपट्टीवासियांना घरं देणं हे जे काम आहे त्याच्यामधले प्रलंबित राहतात अनेक विषय, त्याच्यासाठी प्राधिकरणाला गती देण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्याचबरोबर अडीअडचणीत सापडणारे लोक, त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारचं वैद्यकीय सहाय्य कक्ष, अशा योजनांचं सुद्धा आमचं मोठ्या प्रमाणामध्ये काम चाललेलं आहे. तर आम्हाला असं वाटतं की ज्या प्रकारचे उमेदवार आमच्याकडे आलेले आहेत त्यांना चांगल्या प्रकारचा प्रतिसाद समाजामध्ये मिळू शकेल. काहीतरी 60 जागी फॉर्म तयार ठेवणार असं सांगितलं होतं, तेव्हा काही झाली आहे चर्चा? त्याच्याबद्दलचे आमच्या लिगल टीमला सांगितलेलं आहे आणि ज्यांना फॉर्म सांगितलेले आहेत त्यांच्या प्रभागांमध्ये त्यानुसार त्यांचे तयार करून घेत आहेत. ते उद्याही काम चालेल ते जे आहे ते. आज पुढे ते भाजप तुमची एक बैठक झाली का? बैठक नाही, फोनवरतीच बरोबर सांगितलं तुम्हाला. चंद्रकांत दादा आणखीन गणेश बिडकर दोघांशी बोलणं झालं. असं कसं ठरवायचं? कदाचित येईल किंवा उद्या येईल किंवा परवा सकाळी येईल 5 वाजता कधी येऊ शकतो असं काही. आज पुण्यामध्ये अजितदादा पवार आणि उदय सामंत यांची बैठक पार पडली अशा चर्चा सकाळपासून सुरू आहेत. नेमकं तुम्हाला या बाबतीत काय माहिती? नाही, मला तुमच्याकडून जी माहिती मिळते ना ती जर का तपशीलवार मिळाली तर मला खूप त्याचा फायदा होईल. पण मी जे उदय सामंताशी बोलले त्याच्यात ते म्हणाले की माझी काय बैठक वगैरे झालेली नाही आहे,
पण एखाद्या दुसऱ्या काही कामाच्यासाठी कोणाचं फोनवर काही बोलणं वगैरे झालेलं असू शकतं. आणि या संदर्भात मी आपल्याला सांगेन की तुम्ही जे ज्याला आपण म्हणू की खूपच ज्याचा अतिरेक किंवा त्याचं गैरसमज होईल अशा प्रकारची कुठली वस्तुस्थिती ठेवू नये. पण तुमच्याकडे माहिती असेल तर तुमचं कर्तव्य आहे, तुम्ही ती जरूर सांगा त्यामध्ये जे आहे ते. आणि बाकी काही गोष्टी कुठल्याही निवडणुकीत गुप्त नसतात, त्या तुम्हालाच पहिल्या कळत असतात. त्याच्यामुळे पुण्यात काही असं संदर्भ घेऊनच तुम्ही आणि राष्ट्रवादी एकत्र भाजप दिलं असं महायुतीतलं वेगळं काही कॉम्बिनेशन? हे पहा, एव्हरीथिंग इज पॉसिबल इन पॉलिटिक्स हा एक निवडणुकीचा आणि राजकारणाचा मत आहे. ते चांगलं आहे का वाईट आहे का तसं काही होईल असं मी काही तुम्हाला संकेत देत नाहीये त्याच्यामध्ये जे आहे ते. राष्ट्रवादीमध्ये त्यांनी 35 जागा वाढलेल्या त्यामुळे फिसकटले असं वाटतं. मी त्यांच्या चिन्हाचा पण प्रश्न आहे ना, कारण चिन्हाचा मोठा विषय कसा आहे, ज्याच्या चिन्हावर लढतील त्याच्यात तो पक्ष विलीन झाला असं होईल. त्याच्यामुळे चिन्हाचा तो विषय आहे. माझ्या माहितीप्रमाणे शिवसेना मनसे वेगवेगळ्या चिन्हावरतीच लढणार आहेत त्यामध्ये जे आहे ते. पण ते परत याबरोबर गेले काही जागा तर त्यांना सुद्धा ठरवायला लागेल, चिन्ह वेगवेगळे दाखवायला लागतील त्याच्यामध्ये जे आहे ते. काही लोकसभा, विधानसभा, नगरपालिकांना शिवसेनेचा स्ट्राईक रेट हा शब्द फार चर्चेला गेला. पुणे महापालिकेमध्ये कसा राहील स्ट्राईक? त्याच्यासाठी तर जागांच्या याच्या संदर्भात चर्चा चालली ना. उगाच कुठल्या तरी मागायच्या म्हणून जागा युती नाही झाली तर कसं राहील? तो आता मतदार ठरवतील, जनता मतदार राजा ठरवेल कसं करायचं. पण तो चांगला राहावा असं आमची अपेक्षा आहे उमेदवार देत असताना आणि पक्षाचं काम घेत असताना. त्याच्यामुळे ठीक आहे, चला धन्यवाद, थँक्यू. शिवसेनेची पहिली यादी कधीही येऊ शकते. शिवसेनेनं 35 जागांची मागणी केलेली आहे असं नीलम गोरे म्हणतात. पण त्याचबरोबर नीलम गोरे यांचं पत्रकार परिषदेतलं एक वाक्य फार महत्वाचं आहे. एव्हरीथिंग इन पॉसिबल इन पॉलिटिक्स असं नीलम गोरे म्हणतात. त्यामुळे येणाऱ्या काळात पुण्यात शिवसेना काही नवा प्रयोग करणार आहे का हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.